शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि शिक्षकांच्या हक्कासाठी बऱ्याच शिक्षक संघटना राज्यामध्ये सध्या काम करत आहेत। शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षक भारतीकडे पाठपुरावा करण्यात आला होता, तो म्हणजे 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा जो GR आहे तो रद्द करण्यात यावा। त्या संदर्भात यावेळी ज्या मुंबई विभागाच्या माननीय अध्यक्षा ताई आहेत त्या सुद्धा उपस्थित होत्या आणि माजी आमदार कपिल पाटील साहेब सुद्धा होते, त्याचबरोबर संघटनेचे पदाधिकारी सुद्धा होते आणि त्यानुसार खरंच शिक्षक भरतीचे मनापासून आभार, कारण त्यांनी शिक्षण मंत्र्यांची बैठक घेतलेली आहे आणि यांच्या बैठकीचा मेन अजेंडा ही शिक्षकांवरील अतिरिक्त कामे, अतिरिक्त होणारे शिक्षक आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती मध्ये जास्तीत जास्त पदी भरली जावीत यासाठी संच मान्यतेचा GR रद्द करण्यात यावा, हाच मेन अजेंडा या मीटिंगमध्ये ठेवण्यात आला। आणि या मीटिंगसाठी माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, त्याचबरोबर सावित्री सुभाष किसन मोरे जे कार्याध्यक्ष आहेत, अशोक बेलसरे जे अध्यक्ष आहेत शिक्षक भरतीचे, त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक भरती संघटनेचे अध्यक्ष नवनाथ गण सर उपस्थित होते आणि माननीय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, SCRT चे संचालक माननीय राहुल रेखावर सर, उपसचिव माननीय समीर सावंत सर, शालेय मंत्रालय उपसचिव माननीय तुषार महाजन सर, प्राथमिक शिक्षक संचालक माननीय शरद गोसावी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे। आणि या बैठकीनंतर शिक्षण समितीवरती जो कार्यादेश पण निघालेला आहे आणि एप्रिल मंथच्या एंड पर्यंत शालेय शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की संच मान्यतेबद्दल कोणता निर्णय घेणार आहेत। जो GR आहे 15 मार्च 2024चा, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्या प्रयत्नाला यश येत आहे आणि यश येईलच आणि येणाऱ्या काळामध्ये तिसरी टेट 2025 मध्ये जास्तीत जास्त पदांची भरती होणारच आहे, याबद्दल शंकाच नाहीये। फक्त विश्वास असू द्या आणि आशीर्वाद असू द्या, शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सतत यासाठी पाठपुरावा करत आहोत। शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्यासोबत संघटनांची बैठक संपन्न झालेली आहे मुंबईमध्ये आणि या बैठकीमध्ये जे काही महत्त्वपूर्ण प्रश्नांना उत्तरं शिक्षण मंत्री दादाजी यांनी दिलेली आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं, आजकाल शिक्षकांची होत असलेली गळचेपी आणि भविष्यामध्ये होणारे अतिरिक्त शिक्षक आणि या सर्वांवरचा सर्वात हॉटलिस्टचा जो सध्याचा मुद्दा आहे तो म्हणजे 15 मार्च 2024चा GR। त्या संदर्भात शिक्षण मंत्र्यांची काय भूमिका आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे सर्व आपण व्यवस्थित शब्द ना शब्द ॲज इट इज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, कारण ही काळाची गरज आहे। संच मान्यताच्या जाचक अटी रद्द होणं, अन्यथा शिक्षक भरतीच काय, शिक्षक अतिरिक्त होऊन त्यांचं समायोजन कुठं करणार, हा मोठा यक्ष प्रश्न शालेय शिक्षण विभागासमोर उभा राहणार आहे। मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शावाने शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी सदैव तत्पर। टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि याचा फायदा आहे तो शिक्षक भरतीसाठी बेरोजगार उमेदवारांसाठी नक्की होणार आहे, याबद्दल शंकाच नाही आहे। त्याचबरोबर जे शिक्षक काम करत आहेत, अतिरिक्त कामाचा बोजा त्यांना सहन करावा लागत आहे, त्याबाबत शिक्षण मंत्र्यांनी कोणतं आश्वासन दिलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूयात। शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांच्यासोबत संघटनांची बैठक स्थापन झालेली आहे। मंगळवारी ही बैठक स्थापन झालेली आहे आणि संघटनासोबत झालेल्या बैठकीवर खालील विषयावर चर्चा करण्यात आली। प्रथमतः आपण विषय समजून घेऊयात। पहिला विषय आहे की अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करणे। दुसरा विषय आहे शाळा स्तरावरील 15 समित्या रद्द करून 4 समित्यामध्ये कार्यान्वित ठेवणे, याची आता कार्यवाही सुद्धा सुरू झालेली आहे संघटनेच्या मागणीप्रमाणे। तिसरा विषय आहे की ऑनलाईन कामकाज कमी करणे। सध्या जे शिक्षक आहेत त्यांना कामाचा बोजा खूप सहन करावा लागतो, UDAIS असेल, UDAIS+ असेल, बरंच कामं शिक्षकांनाच करावी लागत आहेत। चौथा मुद्दा आहे की विविध योजनांमधून शाळांचा पायाभूत विकास करणे आणि अर्थातच जो पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की संच मान्यता निकष शासन निर्णयात बदल करणे। जो 15 मार्च 2024चा संच मान्यता निकष शासन आदेश आहे तो त्याच्यावर दुरुस्ती करणे, या संदर्भात माननीय शिक्षण मंत्री
नामदार दादाजी भुसे यांनी विविध संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केलेली आहे. शिक्षण विभाग करत असलेल्या विविध कामांची सुद्धा यांनी माहिती दिलेली आहे. सर्व संघटना पदाधिकाऱ्यांचे विचार व समस्या ऐकून घेतल्या व त्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन आवश्यक त्या सूचना करण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत. तर आपण एक एक मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जरा थोडासा मोठा झाला तरी सुद्धा हे पाहणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही शिक्षक असाल किंवा शिक्षक होणार असाल तुमच्यासाठी. शिक्षक भरती संघटनेच्या वतीनं कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी खालील मुद्द्यावर मत व्यक्त केले. आता आपण आपले मोरे सर आहेत, त्यांनी कोणकोणत्या विषयावरती हायलाईट केलेलं आहे, शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. CBSE प्रमाणे अभ्यासक्रम बदल करण्याच्या निर्णयाचे शिक्षक भारती स्वागत करत आहे, परंतु बदल करताना महाराष्ट्र राज्याचे प्रेरणादायी इतिहास, भूगोल, भौगोलिक अभ्यास आणि मराठी भाषा यांचे स्थान महत्त्वाचे असावे. 10वी व 12वी बोर्डाचे सक्षमीकरण करण्यासाठी भर द्यावा. याच्यावरती शिक्षण मंत्र्यांनी काय उत्तर दिले ते पण आपण पाहूया. CBSE अभ्यासक्रम बदल पुढील वर्षी फक्त इयत्ता 1ली पासून करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होईल. तसे टप्प्याटप्प्याने इतर इयत्तासाठी अभ्यासक्रम बदलणार. बदल करताना 10वी व 12वीचे बोर्ड रद्द होणार नाही. खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे. 10वी व 12वीचे बोर्ड रद्द होईल की काय नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार, परंतु ते आता क्लिअर झालेलं आहे की ते रद्द होणार नाही आहे. आपले 10वी व 12वी बोर्ड सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार. मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा इतिहास अधिक प्रभावीपणे शिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण पाहत आहोत. 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा अन्यायकारक निर्णय शासनाने रद्द करावा. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक आणि विशेष शिक्षक मंजूर करावेत. रात्रशाळा व रात्र कनिष्ठ महाविद्यालयासाठी संच मान्यतेचे वेगळे निकष निर्धारित करावेत. वय जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना संच मान्यतेत ग्राह्य धरावे. संच मान्यता दुरुस्तीचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत. आणि या सर्वांचा जो परिणाम आहे तो अल्टिमेटली शिक्षक भरतीवर होणार आहे. आणि याच्यावरती शिक्षण मंत्र्यांनी काय मत मांडलेलं आहे ते आपण पाहूया, कारण हे सर्वात महत्त्वाचं आहे की बेरोजगार उमेदवारांसाठी, शिक्षक भरतीसाठी आणि जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, आणि याचा अल्टिमेटली विद्यार्थ्यांवरती सुद्धा मित्रांनो परिणाम होत आहे. कारण जरी आता संच मान्यतेचे नियम आहेत त्याच्या निकषामध्ये बदल केले असले तरी 20 पटसंख्या जिथं असेल तिथं एकच शिक्षक, मग एकच शिक्षक सगळे विषय शिकवणार का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. त्याचवर रात्रशाळा आहेत आणि संच मान्यतेचे जे काही चुकीचे निकष आहेत त्याच्यामध्ये कसे बदल करता येईल ते सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण विद्यार्थ्यांचा जो RT ॲक्ट नुसार जो शिक्षणाचा हक्क आहे तो हिरावून सुद्धा घेतला आहे. या सर्वच धर्तीवरती शिक्षण मंत्र्यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात. संच मान्यता दुरुस्तीचे सर्व प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यात येत आहेत. त्यामुळे प्रस्ताव आहेत ते निकाली काढत आहोत आम्ही. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर वर्गखोलीची अट शिथिल करण्यात येईल. आता विद्यार्थी संख्या जर जास्त असेल तर वर्गखोलीची अट शिथिल करण्यात येईल. तसेच म्हणजे याचा मीनिंग असा आहे की जर विद्यार्थी संख्या वाढली तरच संच मान्यतेचे नियम बदल करण्यात येतील. हे लक्षात घ्या, हायलाइटेड मुद्दा आहे. तसेच ज्या शाळा 2 सत्रात भरतात त्या ठिकाणी वर्गांची संख्या दुबार मोजण्यात येईल असेही सांगण्यात आले. खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे मित्रांनो. बघा, 2 सत्रामध्ये जर शाळा भरत असतील, सकाळी शाळा आणि दुपारी शाळा, तर ते वेगवेगळे वर्ग विचार केला जाणार आहे. त्याचा हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा हायलाइट केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, संच मान्यता निकषाच्या शासन निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिलेले आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा, कारण याच्यामुळे सर्वच भरडले जात आहेत. शालेय शिक्षण विभाग नव्हे, विद्यार्थी, पालक आणि सर्वात महत्त्वाचा शिक्षक जो जॉब करतोय आणि जो जॉबची वाट पाहत आहे, जो 3ऱ्या टेटची वाट पाहत आहे, टेट 2025 मध्ये, यामुळे याच्यावरती नक्कीच गुड इफेक्ट होणार आहे. त्यामुळे जो संच मान्य निकष आहे त्याच्यावर पुन्हा एकदा विचार करण्यात येईल असा आश्वासन दिलेलं आहे. सदर प्रश्नाच्या संदर्भात माननीय शिक्षण आयुक्त यांनी युद्ध पातळीवर काम सुरू असून एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन दिलेलं आहे. आणि मित्रांनो, या मंथच्या एंडिंगपर्यंतच आपल्याला संच मान्यतेच्या निकषबद्दल अतिशय सकारात्मक न्यूज मिळण्याचे संकेत मात्र इथं देण्यात आलेले आहेत. सो चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. कारण मित्रांनो, आपण संच मान्यतेचा GR पूर्ण
पणे रद्द व्हावे यासाठी कंटिन्युअस फॉलोअप घेत आहोत शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने त्याला कुठंतरी आता यश येताना आपल्याला दिसतंय. तिसरा मुद्दा आहे अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करावी. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण वर्षभराचे उपक्रमांचे परीक्षेचे आयोजन देण्यात यावे, मध्येच बदल करण्यात येऊ नये. यावरती शिक्षण मंत्र्यांनी काय उत्तर दिले ते पाहूया. शिक्षण विभागाकडून माहिती मागवली जात असल्याबाबत शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की यापुढे कोणतीही माहिती तातडीने मागवली जाणार नाही, वेळ दिला जाईल. तसेच ही माहिती भरण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सर्व सभा शनिवारी घेण्यात येतील. तसेच माहिती भरण्यासाठी सुद्धा आठवडाभराचा वेळ दिला जाईल. आता जे शिक्षक ऑलरेडी जे काम करतात हे शाळांवरती त्यांना चांगलं माहिती की सतत मुख्याध्यापक गैरहजर असतात. का? कारण ते EI बरोबर EO बरोबर मीटिंगला गेलेले असतात. त्याच्यामुळे जो जास्त कामाचा अतिरिक्त कामाचा भार आहे तो अल्टिमेटली बाकीच्या शिक्षकांवरती पडतो. त्याच्यातून इथं सुटका होणार आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाऊ नये यासाठी विविध खात्यांशी समन्वय करून शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय काम देण्यात येणार नाही. शिक्षण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी वर्षभराचे एकत्रित वेळापत्रक दिले जाईल. विविध उपक्रम राबवण्यात सविस्तर नियोजन दिले जाईल. तसेच शाळांना कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी स्वातंत्र्य दिले जाईल. शाळांमधील विविध समित्या कमी करून त्यांची संख्या केवळ 4 वर आणण्याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, संघटनेच्या मागणीप्रमाणे तो निर्णय मान्यही झालेला आहे. आता फक्त मेन 4 संघटना त्याच्या अंतर्गत बाकीच्या संघटना काम करतील, परंतु हा निर्णय मान्य सुद्धा झालेला आहे आणि यासाठी खरंच शिक्षक भरतीचे मनापासून आभार आणि शिक्षण मंत्र्यांचेही आभार. दुसरा जो मुद्दा आहे शिक्षण निरीक्षण शाळा भेटी होणार आहेत. महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये मराठी व गणित या विषयाच्या पायाभूत क्षमता विकसित झाल्याचे दिसून येत नाही. तसेच विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत केवळ माहिती भरली जाते पण त्याचे मूल्यमापन होत नाही. यासाठी पुढील शिक्षणाधिकारी अथवा शिक्षण निरीक्षक यांच्यामार्फत केवळ कागदपत्र तपासणीसाठी शाळा भेटी होणार नाही तर प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद करण्यावर भर दिला जाईल. शाळा भेटीच्या माध्यमातून केवळ त्रास देण्याचा उद्देश न ठेवता विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले जाईल. संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांना शाळांच्या बाबतीत कोणतीही प्रश्न व समस्या असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा असे आव्हान डायरेक्ट माननीय शिक्षण मंत्र्यांनी केलेले आहे. तसेच यावेळी त्यांनी आपल्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या आणि गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना कोणती इथून पुढे दया दाखवणार नाही असेही ठणकावून सांगितलेलं आहे. आणि हे लेटर आहे या संदर्भात सकारात्मक बदल व्हायलाच हवेत आणि नाही झाले तर या संघटना मात्र आता शांत बसणार नाहीत असाच त्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली शिक्षण मंत्र्यांना एक इशारा दिलेला आहे. आणि त्याच अनुसार मित्रांनो आपले प्रयत्न चालू आहेत. सो स्टे कनेक्टेड. या